नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे सर्वपित्री अमावस्या। मला व्हिडिओ बनवायला थोडा लेट झाला, पण म्हटलं आहे वेळ बनवून घ्यावा। खूप उशिरा मी व्हिडिओ बनवला। हा बघा, तुम्हाला पित्रांकरता असा दिवा तयार करायचा आहे। हे बघा, 2 वातींची मिळून 1 वात तयार करायची आणि खाली तांदळाचं आसन द्यायचं। हां, ज्याला जमेल त्यांनी कणकेचा दिवा बनवा आणि ज्याला नाही जमत, जे ऑफिसला वगैरे जाऊन आलेले आहेत, घाई होते, पण दिवा तर लावायचं आहे, मग त्यांनी अशी पंक्ती करा, पण त्याच्या खाली तांदूळ टाकायला विसरू नका। अशा दोन्हीपैकी एक दिवा लावा। त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि पीठ मळताना मीठ घ्यायचं नाही, टाकली तर चुटकीभर हळद टाकू शकता। अशा दोन्हीपैकी एक दिवा करायचा आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृभ्यो नमः, ओम पित्राय नमः। जो मंत्र तुम्हाला सोपा वाटेल, जो मंत्र येईल तो मंत्र म्हणत म्हणत पित्रांना गाराणं घालायचं। म्हणजे सांगा तुम्ही की तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभू द्या। आमच्याकडनं चुकून चुका होत असतील त्याकरता आमच्यावर रागू नका, रुसू नका, मला माफ करा। आमच्याकडनं चुका होत आहेत, मान्य आहेत आम्हाला, पण तुम्ही रागू नका, त्यांची माफी मागून घ्या आणि तो दिवा प्रज्वलित करा आणि 108 वेळा एका जागेवरती बसून मंत्र म्हणत म्हणत तो दिवा लावून झाला की तो दिवा उचलायचा, दक्षिणेकडे तोंड करून एक तर दाराच्या बाहेर लावा आणि ज्याला फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात त्यांना नाही बाहेर ठेवता येत, त्यांनी घरातच दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावू शकता, काही हरकत नाही आहे। हा तोडगा प्रत्येक अमावस्येला करा आणि फरक बघा तुमच्या घरामध्ये। आणि आपण देवाचं करता करता पित्रांची सेवा करायला विसरू नका, कारण की म्हणतात ना, पित्र जर प्रसन्न झाले ना तर आपल्याला खूप छान फळ देतात। त्याच्याकरता पित्रांची पहिले माफी मागून अशा पद्धतीने प्रत्येक अमावस्येला असा दिवा लावत चला आणि फरक बघा तुम्हाला घरामध्ये किती पडतो। त्याचबरोबर तुम्हाला दुसरा तोडगा करायचा आहे। हा बघा, असा भात घ्यायचा, एवढा प्लेटमध्ये भात घ्यायचा, सगळं आवरून झाल्यावरती तो तोडगा करायचा आहे तुम्हाला। सगळं किचनचं आवरून झालं, जेवण खावण झालं, तो बिना मिठाचा भात वेगळा बनवायचा छोट्या तुपामध्ये आणि तसा भात बनवायचा आणि त्याच्यावरती दही टाकायचं। त्या दह्यावरती साखर टाकायची नाही आणि भातात मीठ टाकायचं नाही। हे 2 तोडगे आहेत ना, तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता। प्रत्येक अमावस्येला तोडगा करायचा आहे हा दही भाताचा, त्याच्यावरती दही टाकायचं आणि पित्रांच्या नावाने तो किचन ओट्यावरती म्हणा या खिडकीवरती म्हणा, तुम्हाला जागा असेल तर तुम्ही हाच नैवेद्य खिडकीवरती ठेवू शकता। अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक अमावस्येला हे 2 तोडगे करून बघा आणि किती फरक पडतोय। मग मला सांगा तुम्ही की घरामध्ये तुम्हाला किती फरक पडला आहे आणि खरंच तुमचे पित्र म्हणजे प्रसन्न होत आहेत का आणि तुमच्या घरामध्ये सुख समाधान शांती लाभते काय। मला नक्की कमेंट्स करून सांगा की ह्या तोडग्यांचा तुम्हाला किती फरक पडला। हा दही भात दाखवायचा आहे, पण भातामध्ये लक्षात ठेवा मीठ नाही टाकायचं आहे आणि दही टाकू ना, त्या दह्यावरती तुम्हाला साखर नाही टाकायचं आहे। सगळं किचन क्लीन करायचं आहे आणि मैत्रिणींनो, रात्री जेवणं झाली ना तर किचनमध्ये पसारा नका ठेवत चालू, किचन पूर्ण क्लीन करायचं आहे आणि किचन ओट्यावरतीच पित्रांच्या नावाने हे ताटली अशीच अशी ठेवायची आणि सकाळी उठून तुम्ही टाकू शकता। पक्षी असतील तर पक्ष्यांना टाका, नाही जमत तर वेगळी पिशवी बांधा आणि ती निर्माल्यामध्ये टाकू शकता। हा दिवा कणकेचाही तो निर्माल्यामध्ये टाकू शकता तुम्ही एका वेगळ्या पिशवीमध्ये बांधून। आणि हे जर खाणार असेल पक्षी तर खूपच छान आहे। हा पक्ष्यांकरता बाहेर प्लेट उचलून तशीच्या तशी ठेवून द्या खिडकीमध्ये, या कुठे पत्रा असेल पत्र्यावरती टाकून द्या, बाल्कनी असेल बाल्कनीत ठेवून द्या, या टेरेसवरती पक्षी येत असतील त्यांना टाका। बघा आणि अनुभव घ्या ह्या छोट्या छोट्या तोडग्यांचा, घरामध्ये तुम्हाला किती फरक जाणवतो। आणि मैत्रिणींनो, प्रत्येक पौर्णिमेला हे असे तोडगे करायला विसरू नका। व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो। असे छोटे छोटे तोडगे नेहमीच बघत चला।